श्री स्वामी समर्थ. बाळा, आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की बघ. आजचा हा संदेश हा तुझ्या जीवनासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या या संदेशातून तुझ्या जीवनामध्ये एक नवीनच अध्याय चालू होणार आहे. त्यामुळे आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. त्या अगोदर तू जर त्या चॅनलवरती नवीन असशील तर आत्ताच सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नकोस. या संदेशाला आणि तू पाहून दुर्लक्ष करू नकोस आणि मधून तर सोडून देऊच नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. स्वामी सांगतात, बाळा, अरे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख, संकट, अडचणी हे येतच असतात. आता माणसाचे जीवन म्हणले की त्यात चढाव उतार हे असतातच. प्रत्येक चढानंतर एक उतार हा असतोच. तसेच प्रत्येक दुःखानंतर सुख असतेच आणि सुखानंतर दुःख असतेच. आपल्या जीवनाचा तो भागच आहे. दुःख, सुख, संकट, अडचणी हे आपल्या जीवनाचा एक भागच आहे. त्याला तू दुःखामध्ये जाऊन घाबरू नकोस. तू काळजी करू नकोस. प्रत्येक रात्रीनंतरनं दिवस हा येतच असतो. त्यामुळे रात्र किती जरी अंधार असले तरी लक्षात ठेव, सकाळी उजेड हा प्रकाश पडणारच आहे. त्यामुळे तू घाबरून जाऊ नकोस. तू धीर धर. परिस्थिती कितीही तुझ्या विपरीत असू दे, कितीही वाईट असू देत, तुझ्या मनाविरुद्ध असू देत, तू भक्कमपणे त्याला सामोरे जा. तू क्वचितही डगमगू नकोस. तू तुझे काम हे प्रामाणिकपणे निरंतर करत चल. लक्षात ठेव, परिस्थिती बदलायला फार वेळ लागत नाही. आज तुझ्या आयुष्यात दुःख आहेत याचा अर्थ असा नाही की उद्यासुद्धा तुझ्या आयुष्यात दुःखच राहतील. उद्या तुला नक्कीच सुखाचे दिवस हे बघायला भेटतीलच. पण त्यासाठी तू आज कसा वागतोस याच्यावरती तुझा उद्याचा दिवस अवलंबून आहे. तुझ्या आयुष्यात दुःख आहे, संकट आहे म्हणून तू त्याच्यावरती काही उपाय करणारच नाही. फक्त त्याच्याकडे बघतच बसशील तर त्याने काही होणार नाही. तुझा उद्याचा दिवस देखील असाच दुःखातच जाणार आहे. या उलट तू जर का आत्ताचा दिवस दुःखाचा, संकटाचा, अडचणीचा दिवस दूर करण्यासाठी काही प्रयत्न करू लागलास, त्यातनं काही मार्ग काढण्याचा प्रयत्न केलास तर नक्कीच उद्याचा दिवस हा तुझ्यासाठी चांगला असू शकतो. उद्याचा दिवस तुझ्यासाठी काहीतरी चांगलं घेऊन येऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेव, आज तुझा वाईट दिवस आहे म्हणून घाबरून जाऊ नकोस, निराश होऊ नकोस, हताश होऊ नकोस. उद्याच्याला तुझा दिवस चांगला कसा होईल याचा प्रयत्न कर, याचा विचार कर. नक्कीच तुला काही ना काहीतरी मार्ग हा सापडतच जाईल. त्या मार्गातूनच तुला पुढे जायचे आहे. त्यामुळे काळजी करू नकोस, घाबरू नकोस. प्रत्येक रात्रीनंतर दिवस हा येतच असतो. आपल्याला फक्त ते दिवसाची वाट पाहायची असते आणि आपले कार्य हे नित्यनियमाने चालू ठेवायचे असते. अरे तू काळजी करत जाऊ नकोस. लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक दुःखाला, संकटाला मार्ग हा असतोच. आपल्याला फक्त तो मार्ग हा शोधता आला पाहिजे. त्यासाठी संकटामध्ये कोणतीही चलबिचल न करता शांत डोक्याने विचार करायचा असतो. शांत डोक्याने जो व्यक्ती विचार करतो त्याला नक्कीच त्या संकटातून, अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्ग सापडत असतो. त्यामुळे लक्षात ठेव, कितीही मोठी अडचण असली, कितीही संकट असले तरी तू त्याला घाबरू नकोस, त्याला घाबरून जाऊ नकोस. तू आपले काम हे प्रामाणिकपणे करत राहा. तुझ्या कामामध्ये सातत्य ठेव. लक्षात ठेव, तू नक्कीच त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग काढशील. आम्हाला विश्वास आहे तू नक्कीच त्यातून सुखरूप देखील बाहेर पडशील. स्वामी सांगतात, प्रत्येक व्यक्ती हा आपल्या स्वभावतेच्या माणसामुळे त्याचे जळणवळण, त्याचं बोलणे वगैरे घडत असते. आपण कोणासोबत आहोत, आपले कोणाशी संगत आहे ह्याचा आपल्या जीवनावरती फार परिणाम होत असतो.
आपण कोणत्या व्यक्तीसोबत राहतो, बसतो, उठतो, बोलतो, त्या व्यक्तीचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये सावली प्रभाव हा दिसतच असतो. त्यामुळे आपण कोणाच्या संगतीत आहोत याचा प्रामाणिकपणे विचार आपल्याला करता आला पाहिजे. लक्षात ठेव, तुम्ही जर का चांगल्याची संगत धरली तर तुमचे देखील चांगलेच होणार. तुम्ही जर का वाईटाची संगत धरली तर कालांतराने तुम्ही देखील त्याच्यासारखेच होऊ शकता. त्यामुळे एखाद्याची संगत धरताना पूर्णपणे विचार करूनच त्या व्यक्तीविषयी सर्व काही विचार करूनच संगत करा. लक्षात ठेवा, एखाद्याच्या संगतीत राहून आपला फायदा झाला पाहिजे, आपले ज्ञान वाढले पाहिजे, ते जर होत असेल तरच त्या संगतीचा फायदा आहे. नाहीतर एखाद्याच्या सोबत राहून, संगतीनं राहून आपलेच नुकसान होणार असेल तर त्या संगतीचा काही एक फायदा नाही. याच्यातून तुम्ही स्वतः तुमचे मोठे नुकसान करून घेत असता. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, संगत ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण कोणाच्या संगतीत आहोत याला फार महत्त्व आहे. त्यामुळे आपली संगत ओळखायला शिका. आपण कोणाच्या संगतीत आहोत हे पाहायला शिका. आपली संगत हे विचार करून निवडा. कदाचित तुम्हाला आत्ता असं वाटत असेल की हा व्यक्ती बरोबर आहे, याची संगत माझ्यासाठी चांगली आहे, पण कालांतराने त्या व्यक्तीपासूनच तुम्हाला धोका मिळू शकतो. त्या व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळेच वेळेतच सर्व गोष्टी विचार केलेला कधीही चांगलेच. त्यामुळे लक्षात ठेवा, विचार करून पूर्णपणे संगत निवडून हवी. आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर का पुढे जायचे असेल तर यशस्वी लोकांची संगत असणे खूप महत्त्वाचे आहे. आपण जितके यशस्वी लोकांच्या सोबत राहत जाऊ तितकेच आपण त्यांच्यासारखे विचार करू लागतो, बोलू लागतो, वागू लागतो, त्यांच्यासारखे आपण निर्णय घ्यायला लागतो. याच्यानेच आपण त्या व्यक्तींसारखे आयुष्यात यशस्वी बनू लागतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात जर का तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर आपली संगत कोणाबरोबर आहे याला फार महत्त्व आहे. त्यामुळे आपली संगत नेहमीच विचार करूनच निवडा. संगतीला फार महत्त्व आहे. त्यामुळे संगत करताना 4 वेळा विचार करा, 100 वेळा विचार करा आणि मगच संगत ठेवा. कारण की आपण ज्या व्यक्तीच्या संगतीत असतो, सोबत असतो, त्याच्या आपल्या जीवनामध्ये फार मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्हाला जर का आयुष्य सुधारायचे असेल, चांगले बनवायचे असेल, यशस्वी बनवायचे असेल तर तुमच्या सोबत असणाऱ्या व्यक्तींची संगत देखील तुम्हाला तशीच असली पाहिजे. ना की जे व्यक्ती स्वतः काही करत नाहीत आणि तुम्हाला देखील काही करून देणार नाहीत, अशा व्यक्तींची संगत कधीही नसलेली बरी. संगत अशा व्यक्तींची असावे, त्या व्यक्तींच्या सहवासात राहून तुमच्या ज्ञानामध्ये भरच होणार आहे. त्यांच्या सहवासामध्ये राहून तुमचा नेहमी प्रगतीच होईल. अशा व्यक्तींची संगत कधीही चांगलीच. त्यामुळे असे व्यक्ती तुम्ही ओळखायला शिका आणि त्यांच्यासोबत राहा. श्री स्वामी समर्थ.